नमस्कार, मिस्टर एंड मिसेस कुकिंग आयडियाजमध्ये आपले हार्दिक स्वागत। आता आपण करणार आहोत कांदा भजी। त्यासाठी आपल्याला लागणार आहे कांदा, ओवा, हळद, लाल तिखट, सॉल्ट, बेसन पीठ आणि कापलेली कोथिंबीर। सर्वप्रथम आपण कांद्याच्या पाकळ्या रिकाम्या करून घेऊ। आता आपण या पाकळ्या एकदम रिकाम्या करून घेतलेल्या आहेत। आता आपण याच्यामध्ये एका बाउलमध्ये घेऊन त्याला आपण सॉल्ट ॲड करू। त्याच्यामध्ये आता याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे सॉल्ट ॲड केलेलं आहे। ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आधी, जेणेकरून कांद्याला व्यवस्थित पाणी सुटलं पाहिजे। आता हे बघा, याच्यात एकदम व्यवस्थित त्याला पाणी सुटलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण लाल तिखट घालू, हळद, ओवा, कोथिंबीर, बेसन पीठ। याच्यामध्ये आपण पाणी अजिबात ॲड करणार नाही आहेत। कांद्याला जेवढं स्वतःचं पाणी सुटलेलं आहे तेवढंच आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत। आता एकदम व्यवस्थित मिक्स झाले। याच्यामध्ये बेसन पीठ तेवढंच ॲड करायचं जेवढं त्याच्यात स्वतःला जे पाणी सुटलेलं आहे त्याच्यात व्यवस्थित मिक्स होईल। आता आपण हे काढून बघू। लो फ्लेमवरती ठेवायचं। व्यवस्थित कलर आलेला आहे। आता त्या भज्यांना काही भागामध्ये खेकडा भजे पण म्हणतात। तुम्ही पण ट्राय करून पहा, फार सोपे आहेत करायला। आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ। कांदा भजी आणि गुळाचा चहा एक नंबर कॉम्बिनेशन आहे। मिरच्यांवरती थोडं सॉल्ट टाकू। अशा पद्धतीने आपली कांदा भजी तयार झालेली आहे। त्याचा आकार असा असतो, त्याच्यामुळे त्याला काही भागामध्ये खेकडा भजी पण म्हणतात। चला मग तुम्ही पण ट्राय करा। आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।